नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. लासलगाव येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन. लोकनेते व माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त लासलगाव येथे ग्रामपंचायत प्रांगणात प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत सर्वांनी दर्शन घेतले. यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुवर्ण जगताप, पंचायत समितीचे माजी सभापती शिवा पाटील सुराशे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या सामाजिक राजकीय कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी लासलगाव ग्रामपंचायत प्रभारी सरपंच रामनाथ शेजवळ, व्हीएन नाईक संस्थेचे माजी संचालक विठ्ठलराव पालवे, ग्रामपंचायत सदस्य रोहित दत्ता पाटील, अमोल थोरे, भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र चाफेकर, मनसेचे बालेश जाधव, डॉक्टर शरद कातकाळे, डॉक्टर विलास कांगणे, डॉक्टर अमोल शेजवळ, चंद्रकांत गंभीरे, संदीप उगले, राजेंद्र कराड, बाबा गीते, पवन सानप, किरण गीते, विशाल पालवे, संतोष विंचू, राम सगळे, गणेश फड, मोहन आव्हाड, सुनीता बोडके, मनीषा जाधव, अमोल गंभीरे, सुरेश गंभीरे आदी मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते. यावेळी जय भगवान बाबा वंजारी समाज सेवा समितीच्या वतीने लासलगाव ग्रामपंचायत येथे 11 झाडांचे वाटप करण्यात आले आहे. आज लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांची 10वी पुण्यतिथी या ठिकाणी साजरी होते. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये आणि देशाला एक चांगलं नेतृत्व खऱ्या अर्थानं लाभलं होतं ज्यांच्या रूपानं, ते आदरणीय मुंडे साहेब 1995 आणि 1999मध्ये राज्यामध्ये युतीचं सरकार आलं आणि खऱ्या अर्थानं त्याचे शिल्पकार मुंडे साहेब ठरले. आज त्यांची कमी या निमित्तानं खऱ्या अर्थानं जाणवते. जर मुंडे साहेब असते तर राज्याची आणि देशाची एवढी विदारक परिस्थिती खऱ्या अर्थानं नसते. अशा लोकनेत्यांची खऱ्या अर्थाने या देशाला आणि राज्याला गरज होती. त्यांच्या जाण्यानं नुसत्या एका समाजाची नाही तर राज्याची आणि या राष्ट्राची खऱ्या अर्थानं मोठी हानी झालेली. विविध समाजांना, बहुजन समाजाला जोडण्याचं काम या नेत्याने खऱ्या अर्थानं कित्येक दिवसापासून केले. त्यांच्या जाण्याने जी या राज्यामध्ये आणि राष्ट्रामध्ये पोकळी निर्माण झाली ती कधी वरून न येणारी आहे. परंतु त्यांनी दिलेल्या संकल्पावरून आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानं वाटचाल करणं खऱ्या अर्थानं श्रद्धांजली आहे. ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजी यांच्या पुण्यस्मरणातर्फे आज सगळ्यांना शुभेच्छा आहेत. तसं पाहायला गेलं तर पण गोपीनाथ मुंडे यांना लोकनेते ही पदवीच भारतीय जनता पक्षाचे लालकृष्ण आडवाणी यांनी दिली होती आणि खऱ्या अर्थाने तळागाळातला एक लोकनेता म्हणूनच त्यांची ओळख होती. आणि बऱ्याच त्यांनी ज्या वेळेला 1990पासून ते 2004पर्यंत परळी विधानसभेमधून त्यांचं केलेलं काम असेल, त्यानंतर 2 वेळा त्यांनी बीड लोकसभेमधून ते निवडून आलेले आहेत आणि त्या सर्व काळामध्ये त्यांनी लोकांसाठीच आणि त्यांनी ते त्यांचं आयुष्य वेचलेलं आहे. शेवटपर्यंत ते लोकांसाठी ते काम करत होते आणि असा हा तळागाळातला जो नेता नव्हे तर कार्यकर्ता अशी त्यांची ती ओळख राहिली. आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये खूप काही कामं केली असतील. मुंबईची वेगळी एक ओळख त्यांनी ती निर्माण करून दिली असेल की ज्यावेळेला 55 उड्डाण पूल करणारे म्हणून गोपीनाथ मुंडेजी त्यांची अशी ओळख होती. आणि एक तळागाळातला एक नेता, सगळ्यांसाठी धावून येणारा नेता, हा भारतीय जनता पक्षामध्ये एक लोकनेता असलेला, महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये सर्वच समाजातील स्तरामध्ये हा एक मान्यता पावलेला असा नेता, अशीच त्यांची ओळख राहील. आणि त्यांना आजच्या दिवसाच्या निमित्ताने मी त्यांना पुन्हा एकदा भावपूर्ण आदरांजली व्यक्त करते. येस मराठीसाठी शरद लोहकरे, लासलगाव. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.